आता जुनं समद संपलंय राजन. मी समद माग टाकून आता पुढे निघून आलो. नाही 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 नाही, तू जे काही बोलतेस त्यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये गौरे. एखाद वेळ मी चुकेन, मी भरकटेन, पण तू नाही. गौरे गौरे, आपलं प्रेम म्हणजे तुझा श्वास, आपली लेक म्हणजे तुझा जीव. तिला काहीतरी झालं आणि तरी तू माझ्या समोर इथे उभी आहेस, हे होऊच शकत नाही गौरे. मी इतक्या वर्षांनी जरी तुला भेटत असलो तरी तरी मी तुला ओळखतोय, विसरतेस का तू? परिस्थिती माणसाला समद शिकवती. मी बी शिकलो. तुम्ही येणार, आम्हा दोघींनी घेऊन जाणार या आशेवर किती दिवस राहणार होतो. आणि तसं बी आपल्या पोरीला मी एकटीच मोठं करत होतो. आई असलो म्हणून काय झालं, आई बी कधीतरी थकतेच की. मी बी थकलो. आई बी कधीतरी हरती, मी बी हरलो. आमच्या दोघींचं आयुष्य माझ्या हातातून निसटून चाललं होतं. ज्या वयात सुखाने संसार करायचा होता त्या वयात नुसतं झुरणं आणि सोसनच नशिबी आलं. मग काय करणार होते मी? जो मार्ग दिसला त्या मार्गाने चालू लागलो. आता त्या मार्गात माझी माणसं मीच निवडली आहेत आणि त्या माणसांबरोबर मी सुखात आहे. हात जोडते तुमच्या मनोराजा. आता तुमचा मार्ग वेगळा आणि माझा मार्ग वेगळा. आता माझ्या माग येऊ नका. मला हुडकून माझ्याशी बोलायचा प्रयत्न करू नका. तुम्ही माझा भूतकाळ होता राजन, पण आता वर्तमानात तुमची जागा नाही. मला विसरून जा. तसं मी आता तुम्हाला तुमची बायको हाय, पोरगी हाय, आई वडील हाय. त्यांची काळजी घ्या. तुमचा सुखाचा संसार चाललाय नव, त्यासनी जीव लावा. मला विसरून जा. माझ्या माग येऊन माझ्याशी बोलायचं, मला हुडकायचा प्रयत्न मी करू नका. हा एक ज्या मुलीला तुम्ही महाजनांची नात म्हणून घरात आणलंय ना, त्या मुलीला परत पाठवून द्या. लय चुकीचं वागताय तुम्ही. हो, स्वतःच्या आईला फसवताय होय. सांगा समधी असली का गौरी आणि तिची मुलगी. गौरे, आपली मुलगी कुठे आहे? आपली मुलगी आता या जगात नाही. आज इतकी वर्ष झाली तुम्ही अजून बी जुन्या गोष्टीतच अडकून राहिले. पण मी समद सोडून पुढे निघून आलोय. आता पूर्वीसारखं काय बी राहिलं नाही राजा. निंगे, मी खरंच चोरीबिरी केलेली नाही ग. तुझा तरी विश्वास आहे ना माझ्यावर? अगं मी असं का करीन? हाय ना, आबांनी आपल्याला असलं शिकवलेलंच नाही, हे संस्कारच नाहीत आपल्यावर. मग मी का करीन? कमळे, कोण काय बी म्हणलं तरी माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू काय बी केलेलं नाही. डोंट वरी कमळे, मला तुझ्यावर विश्वास आहे. आय ट्रस्ट यू.
डॅड, बरं झालं तू आला. आज ना कॉलेजमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झाला. तो आदित्य आहे ना, त्याने चोरी केली आणि सगळा ब्लेम कमळीवर टाकला. काय? त्याने कमळीचं नाव घेतलं? कमळे, तू काळजी नको करूस. मी आहे ना. आम्हा सगळ्यांना माहिती आहे की तू असलं कधीच काही करू शकत नाहीस. तेव्हा तो विचार डोक्यातनं काढून टाक. डॅड, बट व्हॉट नेक्स्ट? अरे असं कसं चालेल? आपल्याला काहीतरी करावं लागेल. हा मॅटर जर मोठा झाला ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आणि उद्या प्रिन्सिपल सर सगळ्या ट्रस्टींना बोलवणार आहे, त्यांच्यासोबत हा मॅटर डिस्कस करणार आहे. आणि तेव्हा जर कन्क्ल्युजन हे लागलं की हे सगळं कमळीनेच केलंय तर किती मोठी पनिशमेंट मिळेल कमळीला. तिला रेस्ट्रिकेट करू शकतात, नाही तर त्याहून वर्स तिला रेड मार्क दिला तर तिला इथून पुढे कुठेच ऍडमिशन नाही भेटणार. नाही, हे बघा, माझ्यासाठी माझं शिक्षण सर्वस्व आहे. मला असल्या चुकीची शिक्षा द्यायला नको. मी चूक केलेली बी नाही. कमळे, काळजी करू नकोस. मी काही चुकीचं होऊ देणार नाही. उद्या मीटिंग असेल ट्रस्टींची, तेव्हा मी सुद्धा तिथे हजर असणार आहे. मी प्रिन्सिपल सरांशी बोलून सगळं हँडल करेन. यू डोंट वरी. हां?